वैकुंठवासी हळहळतो मामासाहेब दांडेकर यांच्या रसावाणीतून आपल्याला आनंद मिळणारा असा लाभ मिळाला तरी आपण एकांत बसून लाभ घेऊ. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशत्या विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी, श्रुतीचे काली हा फळ सार मूळ जाणोनी, विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी, तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी विठ्ठल. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश त्या विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. मी जो हा सेवेला म्हणून घेतलाय हा देहूचे प्रसिद्ध साधू तुकाराम महाराज यांचा आहे. याच्यावर कीर्तन करण्याच्या पूर्वी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे आणि ती त्यांच्या करता की जे गेल्या चैत्र महिन्यामध्ये आणि इथे जो काही सप्ताह रुंठा हायस्कूलमध्ये होतो तिथे श्रवण करणारी जी मंडळी होती त्यांच्या करता. काय माणसाची स्मृती ही मंद असते आणि पाऊसही पुष्कळ पडून गेलेला. मी कीर्तनाला त्या तिथे या घेतलेला अभंग पुन्हा घेतला तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल हा विनोदाचा भाग झाला, पण खरा भाग असा आहे की हा जो कीर्तनामध्ये अभंग घेतला त्याच्या पाठीमागे काही एक विशिष्ट हेतू आहे आणि तो हेतू म्हणजे ज्या उत्सवातला हा कीर्तन हा भाग आहे त्या उत्सवाचं स्वरूप काय असावं, त्या उत्सवामध्ये मुख्यतः काय करणं आवश्यक आहे हे ज्यांनी धर्मस्थापनेचं ब्रीद बांधलं होतं अशा तऱ्हेचे जे आपले महाराष्ट्र संत त्यांच्यापैकी प्रमुख असणारे जे तुकोबाराय त्यांनी ज्या अभंगाच्या द्वारा सांगितलंय ते तुकाराम महाराजाधिकांचा अवतारच एवढ्या करत आहोत. धर्मरक्षा वजासाठी करणे आजी आमाजी आजी आमाजी करणे करणे आजी आमाजी करणे धर्मरक्षा वजासाठी करणे आजी आमाजी करणे आजी आमाजी करणे. आपली ही जी श्री गणेशाची पूजा ही खरी फार जुनी आहे. त्याचं मूळ गणपती अथर्व शीर्षाचा. त्यानंतर आज जे त्याला म्हणजे हे जे सामाजिक गणपतीच्या उत्सवाचं जे स्वरूप आलं हे महाराष्ट्रात लोकमान्यांच्या मुळात. पण लोकमान्यांनी घरातला गणपती समाजात आणला, त्याची वाढ होतो तो बाजारात येऊन बसला अशी वाढ झाली ती. आणि ही जी न व्हावी अशी वाढ समाजात गणपती आणण्याचा हेतू प्रसिद्ध आहे. माझं काही व्याख्यान नव्हे, मी देऊ शकेन थोडा बहुत, पण मला आपल्याला तो भाग सांगायचा नाही. मला आपल्याला असं सांगायचं की काही सामाजिक काही राजकीय असं लोकांच्या मध्ये काही आंदोलन निर्माण व्हावं, काही लोकांच्या मध्ये श्रद्धा धर्मावरती निर्माण होऊन त्याचा कार्यभाग व्हावा एवढ्या करता म्हणून लोकमान्यांनी हा समाजात आणला. पण गणपतीच्या स्वरूपालाच मुळात लोक विसरले.
मनुष्य आपल्या स्वरूपाला अथवा ज्याच्या समोर आपण आहोत त्याच्या स्वरूपाला विसरला आणि घसरला म्हणजे काय करेल हे सांगता येत नाही. तसं गणपतीचं जे खरं स्वरूप आहे आध्यात्मिक आधिदैविक जे खरं स्वरूप आहे आणि त्याला अनुलक्षून जे आदिभौतिक स्वरूप मानलेलं आहे लोक विसरून गेले. त्याला त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोती हे गेलं. सामान्य लोकांना वक्रतुंड याचा अर्थही कळण्याचा झाला. वक्रतुंड म्हणजे लोकांना वाटतं की गणपतीची जी सोंड आहे त्याच्याकडे पाहूनच त्याला वाकडतोंड म्हटलंय. विठ्ठल असा चांगल्या शिकलेल्या लोकांचा मिशनऱ्यांच्याकडनं ज्यांनी हे ज्ञान प्राप्त करून घेतलं असल्या तऱ्हेची जी काही मंडळी त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पाठीमागून जाणारा जो वर्ग त्या हा चेष्टेचा विषय झाला. गणपतीची सोंड हा त्यांना कळेना वक्रतुंड याचा अर्थ काय. मी सांगत असतो आणि प्रसंग म्हणून आपल्याला सांगणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृत वगैरे वगैरे ग्रंथ लिहिले. उत्कृष्ट असं तत्वज्ञान त्यांनी मांडलं. पण त्यांची खरी कामगिरी जर काही असेल तर गीतेवरची टीका, नाथांची मोठी कामगिरी जर असेल तर भागवतावरची टीका. का त्यांनी पूर्वीचं जे संस्कृत त्याचा आणि मराठीचा धागा तोडला नाही, तो चालू ठेवला. यामुळं संस्कृतात काय आहे आपलं मूळचं काय आहे हे लोकांना कळू शकलं. आता असं झालंय माझं काहीच नाही, लोकांना समजेना असं झालंय मराठी. मी आपल्याला घडलेली गोष्ट सांगतो. कदाचित मागच्या आम्ही कीर्तन सांगितले असेल. एका गावी आम्ही गेलो असताना आणि तिथल्या मास्तरला मी म्हटलं हेडमास्तरला की मास्तर अहो तुम्ही शिकवायची पोरं पुढं आमच्याकडे येणार हायस्कूलमध्ये पुढं कॉलेजमध्ये कोणाला पण सांगता काय तुम्ही. आमची आजची स्थिती अशी आहे की आमचा शाळेतला मास्तर चमचा ही षष्ठी सांगतो. विठ्ठल या साधू संतांनी मोठी कामगिरी केली की मागचा धागा दोरा ठेवून वाढ केली. आज आपली स्थिती अशी आहे की आपलं पूर्व काय हे माहितीच नाही लोकांना, काय म्हणतो हे समजत नाही अशी स्थिती आहे. असं असल्यामुळं पूर्वीच्या संबंधानं अनादर निर्माण झाला आणि नवीन काही समाज आपण निर्माण करण्याची इच्छा करू शकतो. असं काही चमत्कारिक आपली स्थिती आहे. मी हे सांगण्याचं कारण असं की मधल्या काळामध्ये लोकांना वक्रतुंड याचा अर्थ कळेनासा झाला. त्याचा खरा अर्थ असा आहे वक्रान तुंडयती ती वक्रतुंड. देव सरळच आहे महाराज. तुझ्या लागी विमूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानियासी तरी अखंड उजूची हाती. ज्ञानोबा रायनी आणि गणपतीचं मोठं उत्कृष्ट वर्णन केलंय. ज्ञानियासी तरी अखंड उजूची हाती. जे ज्ञानी आहेत ना त्यांच्याकरता भगवान सरळच आहे. पण तो आपला चेहरा आपला डोळा जरा बदलतो. कोणाकरता. तुझ्या लागी विमूढ तया लागी तू वक्रतुंड. तुझ्या करता जे रुष्ट झालेले आहेत तुझ्यावर, तुझ्याकडे न बघणारे देवा असे जे आहेत त्यांच्याकरता तू वक्रतुंड आहेस. लोकांना कळे ना. गणपतीचं मुख्य जर काही असेल ज्ञानोबारांनी मोठ्या सोंडेचं वर्णन केलंय महाराज. भगवंताच्या मूर्तीचं वर्णन केलंय. बघतो कोण. आता तर आपल्या नाटकातली मला कल्पना नाही पण मी बराचसा हिंडणार असल्यामुळं मी आपल्याला सांगतो. थोडा आता काही बदल होते पण मी काही 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. मी गणपतीची मूर्ती अशी केलेली बघितली आहे की गणपतीच्या सोंडेत गोल फेक. समजेल का आपल्याला. कित्येकांना नाही समजणार. दुर्दैवी आहे त्यांना समजणार. गोल फ्लेक म्हणजे सिगरेट. गणपतीच्या मूर्तीत सिगरेट ठेवून आरत्या ओवाळल्याचं काय होणार आहे. गणपतीची सोंड काय आहे हे कुठे कळते. विवेकवंतू सुविमळू तोची सुंडा दंडू सरळू जे परमानंद केवळू महासुखाचा. काय ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीच्या सोंडेचं वर्णन केलंय. गणपतीच्या हाताचं वर्णन केलंय. आपण ज्याच्याकडे जातो तो काय स्वरूपाचा आहे, त्याची शक्ती काय, त्याचं सामर्थ्य काय आहे माहितीच नाही. लोक उत्सव करतात म्हणजे आपली क्षमा मागून सांगायचं. आपली करमणूक करतात. वर्गण्या गोळा करायच्या
आपली क्षमा मागतो, मजा मारायची, हा एक करमणुकीचा भोग भोगण्याचा प्रकार. म्हणजे मी म्हणतो असं नव्हे, आपण जे उत्सव चालतात त्याच्याकडे बघा. उत्सवात आरसे लावतात लोक, गणपतीच्या मांडवाला आरसे लावतात. आरशातला जो काचेचा भाग आहे तो कोणाकडे तोंड करून असतो? गणपतीकडे नव्हे. तो बोलून चालून वक्रतुंड, त्याला काय बघायचे? तर त्याच्याकडे लाकडाचा भाग. आणि जे आम्ही तुम्ही आहोत खिरापत वाटणारे वगैरे, त्यांना फेटा कसा बांधला हे बघायचंय, म्हणून काचेचा भाग. असा हा सगळा उत्सवाचा भाग आहे. आपला जो हा गणपतीचा उत्सव चालतो तो हा चालतो. गणपतीच्या उत्सवात मुख्य काय आहे? विवेकवंतू सुविमलू तोची शुंडा दंडू सरळू. हा गणपतीचा सोंड जी आहे विवेक आहे, त्याचे डोळे हे ज्ञान आहे. आणि उत्कृष्ट सांगायचं म्हणजे वेदांत तो महारसो मोदको मिळवे. त्याच्या हातामध्ये मोठ्या रसानं भरलेला असा वेदांत हा मोदक आहे. मला आपल्याला इतकी प्रस्तावना करण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या ह्या गणपतीच्या उत्सवाला अगदी अविवेकाचं स्वरूप येत चाललेलं. पुण्याला तर 500-500 रुपये नुसत्या पोरींच्या नाचाकरता खर्च करतात लोक. गणपतीच्या अध्यक्षतेखाली नाच कशाला पाहिजे? त्याला पुष्कळ दुसरी ठिकाणं आहेत, सरकार त्याकरता पैसे देत आहे, तमाशाला पैसे देत आहे, ते काय कलाकलेला देणार नाही पाहिजे. तेव्हा हा खरोखरी भाग नाही. गणपती उत्सव हा कशा करता आहे? गणपती उत्सवातलं मुख्य काय आहे? तुकोबाराय सांगतात, ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना पुढे नाही ना पुढे नाही ना पुढे नाही. ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना पुढे नाही ना पुढे. तुकोबारा म्हणतात, ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश त्या. ज्या पुढे नाश नाही असं काही करा ना. मोठा उत्कृष्ट म्हणजे काय तुकोबारा आहे फार थोर. वास्तविक खेडेगावातले आपल्याला आता स्वराज्य मिळालं, आपली ही खेडेगावातल्या बुद्धीची पडीक जमीन पुन्हा लागवडीला येईल. आता मोठा चांगला स्वराज्याचा मोठा फायदा जर काही असला तर शहरातल्या लोकांना तर मिळतोच आधीच पूर्वीपासून. पण जे शहरात नाही खेडेगावात राहणारी कोण बुद्धिमान माणसं, त्या बुद्धिमानांना वाट मिळणं, त्यांच्याकरता सोयी होणं हा स्वराज्यातला मोठा फायदा. तुकोबारा हे वेगळ्या काळात शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या पूर्वीच्या काळात खेड्यात राहणारे ग्रस्त, पण केवढा अधिकार मोठा की तत्कालीन जे रामेश्वर भट्ट त्याने म्हणावं की पंडित वैदिक दशग्रंथी परी सवेन पवती तुकयाची. आहेत पंडित वैदिक आहेत, शिकलेले लोक आहेत खरे. मी म्हणतो यांची काय कथा? चुकिता तुलनेची आले तुलनेची तुकादी आले ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आधीच होते, नाथ महाराज पैठणात होते, तुकाराम बुवा खेड्यात राहणारे ग्रस्त.
पण त्यांचे अभंग म्हणजे उपनिषद रहस्य असं तुकोबारायचा गाथा आहे. मी आपल्याला इतकं म्हणण्याचं कारण असं की उत्कृष्ट जे कवी असतात ना त्यांचा आशयही उत्कृष्ट असतो आणि त्याचा आविष्कारही उत्कृष्ट असतो. त्यांची बुद्धी उत्कृष्ट असते, त्यांचा मांडण्याचा जो विषय असतो तोही उत्कृष्ट असतो. तुकोबारायची अशी मौज आहे मोठी की मांडला असं की काय सांगू आता इकडचा शब्द तिकडे टाकता येणार नाही, बदलता येणार नाही, असा रेखीव शब्द आहे. तशी गणपतीची मूर्ती रेखीव करावी ना नाही तर मग ठीकच आहे. विनायकं प्रकुर्वाणः रचयामास वानरम तसं असं ना असा तुकोबाराच्या ते गाठ्यातला अभंग आहेत ते असे आहेत. आणि ते जसा प्रसंग जशी माणसं त्यांना पाहून सांगितलेले अभंग आहे. पोरगा आहे त्याला त्याच्या रीतीनं समजून द्यायला पाहिजे. त्याला इलाज नाही की मी सांगत असतो एखाद्या पोरानं विचारलं आपल्या आजीला, आजी हे आकाश वरती कसं आहे ग? खरं म्हणजे आजीच्या आजीला तरी ठाऊकी का? आजीला काय कळणार? मोठमोठ्याला नाही सांगता यायचं काय यायचं हे खरं आहे. पण त्या पोराला हे सांगून काय उपयोग? मग चांगली म्हातारी अनुभवी असली तर ती सांगत असते अरे नाण्या काय सांगू असं खाली होतं खाली. आणि मी झाडत असताना रोज माझ्या पाठीला लागायचे. एक दिवशी खर्चटलं जर रागाला हातात होती केस म्हणजे मारली की गेलो वर. समजलं पोरग पोराला बरे. काही माणसं अशी असतात की त्यांना साधं सांगून समजतच नाही, षष्ठीचा प्रयोगच करावा लागतो. समजला का? हेही समजायचं नाही आता षष्ठी म्हणजे काय. ही पंचांगातली षष्ठी नव्हे, ही व्याकरणातली आहे म्हणजे शिव्या. काही माणसाचं नाही समजून त्याचा नाही त्याला काय करा, त्याची बुद्धीच कमी. एक नोकर होता माझा, मला काही काम होतं आणि ते काम असं होतं की ते संपायचं होतं. मुंबईसारख्या शहरामध्ये एकांत मिळणं ही कठीण गोष्ट आहे. तुमच्या घरी दुर्दैवानं जर असला आणि ज्या ठिकाणी तुम्ही संदेश देऊ शकता अशा तऱ्हेचा जर फोन बिन असला तर पंचायती बाहेर घंटी असते पंचायती, कारण वाजवून मी उत्तर द्यायला तरी यावं लागतं. तेव्हा आपल्याला निवांत वेळ मिळावी एवढ्याकरता म्हणून माझा गडी होता, त्याचं नाव चांगलं होतं रामा. त्याला म्हणलं रामा तू बाहेर कुलूप लावून घे. बस तिथे किल्लीतलं हे झालं. मी जेव्हा आतून छोटवी त्यावेळेला दरवाजा उघड. आपल्याला कशाला उगीच लपून काय करायचं नाही तर सांग, बहुधा कोणी विचारणार नाही पण सांग ते साहेब भेटत नाही. दुर्दैवानं माझे एक नेहमी झाले प्रोफेसर. त्याने विचारलं अरे साहेब कुठे आहेत? त्यांनी हलकेच काना सांगितलं आज आहेत पण सांगितलं सांगू नका. काय याला सरळ सांगून उपयोग काय होणार वा? त्याला त्याच्या भाषेतच सांगावं लागतं तर समजतं. तसे तुकोबारायचे काही अभंग आहेत. अरे बाबा अरे तुम्हाला मी हाक मारतो जागे करतो उठत नाही तुम्ही ना. मातेची गोळे दगड आला कोठाची, मातेची गोळे आला कोठाची. आता उघडी डोळे घोडे दगड आला कोठाची, घोडे आला कोठाची. रागावले पण जरी रागावले तर मी सांगत असतो आईचं रागावणं आणि प्रेम करणं दोन्ही एकच. आई रागावली म्हणजे एक कार क्या तिथे मरू नको तिथं मर म्हणजे जग. आई जरी मर म्हणाले त्याचा अर्थ जगच आहे. तसं तुकोबारा हे जरी रागावले ना तरी शोभा आणि कृपा मातेची समान. पण कोणावर रागावावं, कोणाला कोणत्या भाषेत बोलावं हे तुकोबारा सूज्ञ मोठे जाणत होते. हा अभंग जो आहे ह्या काही वेगळ्या विवक्षित लोका करतात. आईसे का हो न करा काही पुढे नाही ना पुढे नाही ना त्या पुढे का हो न करा काही नाही ना त्या पुढे. हो म्हणूनच गणपती उत्सवात घेतला अभंग. हा जो अभंग गणपती उत्सवात घेतला त्याचं कारण कसं आहे तुकाराम महाराजांची अक्षरा पण बघा. अहो तुम्ही शहाणे आहात चांगले विचारी आहात मग जरा विवेक करा ना.
मला वाटतं विचार आणि विवेक यातला फरक आपण जाणू शकता. थोडा फरक आहे याच्यामध्ये. सगळ्या माणसामध्ये विचार आहे. जर विचार नसता तर माणसाची प्रगती झालीच नसती. माणसाने इतके लाखो रुपये मिळवून जे काही जगाचं रूप केलं ते करता आलं नसतं त्या. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. मनुष्यात विचार आहे, पण विवेक करणारे फार थोडे आहेत. तुकाराम या अभंगामध्ये ही जी विचार करणारी माणसं आहेत त्यांना म्हणतात, ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाच नाही हो न करा काही पुढे नाही नाच. अहो असं करा ना की देवाने आपल्याला चांगली दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलायावर आपल्याला ईश्वरानं बुद्धी दिली. आपण चांगले विचार करता. हो हो काय सांगू आपल्याला. एखाद्याच्या समोर म्हणाल होतो म्हणतो अहो काही नव्हतं त्याच्याजवळ. आता 10 लाखाची इस्टेट झाली. ही कशी केली त्यानं? विचार केला. विचाराविना होत नाही. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी विवेक करीत नाही. विवेक आणि विचार यात फरक आहे. विवेक तो की ज्याच्यामध्ये शाश्वत काय आहे अशाश्वत काय आहे. विविच वेगळी करणं निवडणं. माणसं ही जी विचार करतात ते विवेका विना करतात. यामुळं त्यांना वेगळ्या फळाची प्राप्ती होते. ज्या फळाची प्राप्ती होऊ नये ती काय आहे वगैरे वगैरे विचार मी आपल्याला पुढे सांगेन. तू तर एवढं सांगायचं की माणसात विचार आहे पण विवेक नसल्यामुळं तुकाराम महाराज मोठ्या कळवळ्यानं सांगतात की ऐसे का हो न करा काही. गाढवाला कोण सांगितलं? त्याला सांगायचं काय? होय होय वारकरी बाहे बाहे रे बंडरी सांगणारा टिंब टिंब विठ्ठल. तिचे ज्ञानच नाही आणि कहे ज्ञान नाही कोठे. मनुष्य जन्मामध्ये भगवंतानी विचार शक्ती दिलेली आहे, घातलेली आहे. बाहुल्ये मनुष्य देही भगवंतानी शक्ती घातली, ज्ञान आपलं दिलं. यामुळं हे साधू संत मोठ्या कळवळ्यानं सांगतात ऐसे का हो न करा. थोडं करा ना. तुमचा प्रपंच चालू द्या. आम्ही त्याच्या आड काही येत नाही. आम्हाला ठाऊके की सगळेच कसे भंडाऱ्यावर जाणार. जाऊ शकत नाही. सगळेच ब्रह्मचारी राहतील कसे? होत नाही. सगळ्यांच्या करता हा भाग नव्हेचा हे आम्ही जाणतो. पण असं जाणून नसल्यामुळेच सांगतो काही करा ना. कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राहील भवश्रम राहील भवश्रम उत्कृष्ट अभंग आहे. तर करा ना. तुमचं काम करा, उद्योग करा, धंदा करा, पण एवढं करा थोडासा विचार करा, काही विवेक करा. ऐसे का हो न करा काही. असं काही करा ना थोडस जे तुम्ही करता त्याच्या जोडीला काय करा. पुढे नाही नाश त्या ज्याचा पुढे नाश होणार नाही. तुम्ही जे पदरात घेताय सगळं जाणार आहे, नाचणार आहे. हा नाचका माल आहे सगळा. हा बाजाराच्या भाषेत जर सांगायचं तर हा नाचका माल पदरात का घेता. जो नाचणारा नाही असला तरीचा जो माल आहे तो घ्या. पैसे देता ना. पैसे खर्च करून 2 आणे तोळ्याचं सोनं का? 2 आणे तोळा म्हणे सोनं. अरे मनुष्य मनुष्यानं पैसे खर्च करायचे, खरा माल पदरात घ्यावा. तसंच तुकोबारा सांगतात ऐसे का हो न करायची पुढे नाही ना सत्या. म्हणजे काय करा. तुकोबारानं विचारलं की म्हणजे करा तरी काय तुमचं म्हणणं. ते या अभंगाच्या दुसऱ्या कडेला सांगतात विश्वंभरा चरणार
विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत मी हा गणपतीच्या दिवसाचा अभंग घेतला ना, त्याचं आणखीन खरं कारण असं की तुकाराम महाराज हे सांगतात हे आणि गणपतीचं जे स्वरूप आहे, गणपतीच्या वेळेला जे काही म्हणतात त्याच्यात मोठं साम्य एकच असणार, सत्य हे कुठेतरी असणार एकच. गणानां त्वा गणपतीं हवामहे कविं कवीनां उपमश्रवस्तमं देवे म्हणून म्हणतात. माणसं पुष्कळशी आणि सुंठवडा खायला प्रसाद खायला जमा झालेले असतात, त्यांना बाकीचं काय त्यांचे शब्द सांगतात. काहीतरी ओरडताय तो चला, जसं ती सत्यनारायणाची पोथी असते ना, माणसाची बाहेर बसतात बघ, काय चाललं पोथी संपल्यावर बोलवा. कसं करतात शिरा खायला म्हणजे ते खरं ज्ञान, ते ज्ञान राहिलं बाजूला, ते म्हणतात होऊ द्या प्रसादाच्या वेळेला येतो. तसं माणसं जी माणसं देवे पूजा हे काय आहे हे बघण्याकरता कानावरून जाण्याकरता उत्सव आहे हा, नुसता प्रसाद खाण्याकरता नाही. गणपतीचं जे वर्णन आहे ना ते असंच आहे. गणजानन हा ते जे सर्व विश्व आहे आमच्याकडे एकम संतम बहुधा कल्पयंती असं आहे खरं. गजानन काय, विष्णू काय, शिव काय, ही नावं वेगवेगळी, ही नावं वेगवेगळी पण त्याचं तात्पर्य एकच. मी सांगत असतो ज्यांना हे कळत नाही ते भांडतात, ज्यांना हे कळत नाही ते भांडतात. मी एक दृष्टांत सांगत असतो. दोन गृहस्थ नदीवर एकमेकाला भेटले, चांगली माणसं. बसता बोलता बोलता विषय निघाला की आपल्या महाराष्ट्रात उत्तम गाणारा या दिवसात कोणी. एक म्हणू लागला दुसऱ्याला, अहो काय म्हणजे माझे काका हे वन उत्तम गाणार आहे पहिले नंबर. दुसरा म्हणला तुम्ही आमच्या मामांचं गाणे ऐकू नाहीत म्हणून. मग आमच्या मामांच्या सगळ्या गाणारा नाही कोणी, जगप्रसिद्ध गोष्ट आहे. तो म्हणला काका म्हणला मामा झाली सुरू, त्याला काही लागत नाही फारसं काही, इतक्यामध्ये चांगला मनुष्य. तो म्हणला तुम्ही चांगले सभ्य आहात, माणसात काय. अहो काय म्हणजे म्हणला सत्याला काही किंमत आहे की नाही, तुम्हाला ठाऊक आहे की नाही की आमचे काका हे आज महाराष्ट्रात उत्तम गाणार आहेत म्हणून. दुसरं म्हणलं तुम्हाला माहिती आहे की नाही आमचे मामा, त्याला माहिती आहे की काका मामा गावात असतात पुष्कळ, कोणाच येणार आहे. छान होता तो. तो म्हणला अहो काका आणि मामा म्हणता खरे, पण तुमच्या काकाचं नाव काय, तुमच्या मामाचं नाव काय. म्हणजे प्रसिद्ध आहे जरा पण आम्हाला काय ठाऊकी. अहो मास्टर मनोहर बर्वे असं, आणि तुमच्या मामाचं तेच, मग भांडता काय तेच ना नामाचे ज्ञानारिचे पणी. तसंच आहे गणपती तोच आहे, शिव तोच आहे, विष्णू तोच आहे. आणि देवी असली तर आपण गंगेत बुडी मारली तर काय डोक्याला केस लागतील, आणि सिंधू नदात बुडी मारली तर काय शेंडी लागेल. पाणी सिंधू नद तरी पाणी, गंगा तरी पाणी, उपासकानां कार्यार्थम ब्रह्मणो रूप कल्पना असं आहे. तेव्हा गणपती जे आहे त्या गणपतीचं जे वर्णन आहे मोठा चांगलं आहे. गण समुदाय याचा प्रकाशक असणारा देवा तू चिगणेशू. आणि पुढची महत्वाची मला असे नमो महद्भ्यो अर्भकेभ्यो नमो योभ्यो नमः शनेभ्यः. तेवढी मोठं उत्कृष्ट आहे. तुकाराम महाराज सांगतात की बाबा मी जे तुम्हाला काही करा म्हणतो ते हे करा म्हणतो की या सर्व विश्वामध्ये भरलेला असणारा जो स्वामी. मी म्हणतो ज्या गावात आहे तर त्याच्या म्युन्सिपाल्टीची माहिती असावेत की नसावेत. गावात चांगलं राहायचंय ना मग माहिती असं पाहिजे. तसं या जगतामध्ये आपण राहतो, या जगताचा स्वामी कोण आहे, या जगताचा मालक कोण आहे त्याची माहिती करून घ्या. विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत. विश्वंभरा शरणागत. तुम्ही हे पदरा घ्या. विश्वंभर म्हणजे सगळ्या विश्वाला धारण पोषण करणारा,
त्याच्यात भरून राहिलेला असला तरीचा जो परमात्मा त्याला शरण जा. आपण कोणाला शरण जातो, काय करतो हा विचार मी आपल्याला पुढे सांगेन, पण तुकोबारा म्हणता जेवढं करा. विश्वंभरा शरणागत आणि मोठा महत्वाचा भाग आहे. भूतजात वंदोनी, सर्व भूत प्राणी मात्र जे आहेत हे परमात्माचं समजा. नमस्कारी भूते विसरोनी जाती, हो नमस्कारी भूते विसरोनी जाती, आत्मचिती ही मोठी भक्ती आहे महाराज. सर्वभूतेषु यः पश्येत भगवद भावमात्मनः, सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे असं समजून या जगतामध्ये वागा. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. पण हे तुम्हाला केव्हा कळेल, काही चांगलं वाचाल तर, काही प्रमाण मानाल तर वाचणार तुम्ही डिटेक्टिव्ह स्टोरी. तुम्ही पुस्तकालय संग्रहालय वगैरे काही आहेत ना, तिथे जा आणि तिथला जो चिटणीस आहे त्याला विचारा की कोणत्या पुस्तकाला गिऱ्हाईक आहे, मागणी आहे. कादंबऱ्या, नाटकं, मौजेच्या गोष्टी, पानसट गोष्टी ज्यात लिहिलेल्या असल्या तऱ्हेची जी काही मासिक ग्रंथ वगैरे आहेत त्यांना नंबर लागलेले असतात. हा 15 संपला की आमचा महाभारत, रामायण. अजून कोण विचारतो त्याला, तो म्हणतो किती दिवस पाडलाय, येऊन चला. खरंच आहे, मी सांगत असतो साधा म्युन्सिपाल्टीचा मेंबर जरी व्हायचा असला तरी सुद्धा रामायण वाचावं, महाभारत वाचावं. इतके उत्कृष्ट असे ग्रंथ आहेत ते की ज्याच्यामध्ये आपलं व्यक्तीचं जीवन, सामाजिक जीवन उत्कृष्ट रीतीनं कसं घालवता येईल असं दिलेलं आहे. तुकाराम महाराज मोठा आधार देतात. ते म्हणतात, बाबा श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी. आमच्यामध्ये मोठ्यातले मोठं प्रमाण वेद. आम्ही म्हणूया काय म्हणू रे, आरती ज्ञान महादैवय तेजा देवती वेधीला मागा. आरती ज्ञान राजा महादैवय तेजा ज्ञानेश्वर महाराज फार थोर त्यांच्यासारखेच. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. काय आहे वर्णन करणारा कोण, याला किंमत आहे. खरी घडलेली गोष्ट बरं का. एक रेल्वेमध्ये काम करणारे ग्रस्त, त्यांचे जावई बुवाई रेल्वेमध्ये, आणि एक दुसऱ्याचं वर्णन करताय. जे होते सासरे आपले देता आता ते कळून गेलं आपल्याला काय योग्य ते होते ते आपल्या जावयाचं वर्णन करू लागले. आमचा जावई म्हणजे फडाफडा इंग्रजी बोलतो, आणि त्याच्याशी साहेबाला म्हणजे त्याला म्हणत असतो डॅम पोल. मोठं इंग्रजी, फडाफडा इंग्रजी सगळी. त्याला कळेना आपण काय म्हणतोय. असे अज्ञानेश्वर नव्हे. मी ज्यांचं आणि सांगणार आहे आपल्याला श्रुतीचं वर्णन करणारे ते अज्ञानेश्वर नव्हे, नावासारखेच ज्ञानदेव. म्हणजे ज्ञान हे उपासक आणि ज्ञानेश्वर महाराज उपास्य. ज्ञानाने ज्यांची उपासना करावी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. साहेबादानी वेते निबळे कोणी वेदापासोनी आती अजये किशेषा होनी तोंडाले बोलके आती. या कारणे बापा दयाथी आपुली कृपा तेने वेदाची निरोपा म्हणून जे. तुकाराम महाराज हे जे प्रमाण आहे, स्वतः प्रमाण असणारा वेद, त्याचं प्रमाण सांगतात. श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी. अरे बाबा श्रुतीनं सांगितलेलं जे आहे त्याचं सार लक्षात घेऊन तुम्ही करा ना. विश्वंभरा शरणागत जा, भगवंताला शरण जा. प्राणी मात्र जे आहेत त्यांना नमस्कार करा, नमन करा आणि आपलं जीवन घालवा. कोणी मला वाटतं त्यांना म्हटलं असं इतकेच काय घालीये, हा पुढे तेच करायचे. आम्ही एखाद्याला सांगितलं की नाही, चौथाला पंढरपूरला आषाढी जवळ आली, तो म्हणतो सोनादान तुम्ही जाऊन तरी परत येता, मी पेन्शन घेतल्यानंतर तिथंच राहणार आहे. म्हणजे आम्ही जाणार आहे अशी वेळी, हा पुढे जाणारा शाणा. तो म्हणतो मी तिथे गेल्यानंतर पेन्शन घेतल्यानंतर तिथंच राहणार आहे.
पण बाबा पेन्शन घ्यायचंय, आज फुटबॉल उडाला तर पडोली जाईल कलेवर, पडोली जाईल कलेवर, पडोली जाईल कलेवर, ठरवूच्या वाघार, ठरवूच्या वाघार, ठरवूच्या वाघार. मनुष्य जन्माला ज्याला प्राप्त झालेला आहे त्याच्या आतच होईल म्हणून तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, याच्या नंतर दुसरा पुढे रस्ता नाही. रस्ता बंद आहे, पुढे काही करायचं असेल आताच करून घ्या. काही काय करा, विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. मी आपल्याला अभंगाचा भावार्थ सांगितला. जशी गजानन बुद्धिदाता आहे, परमात्मा जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे आपली सेवा करीन. आपण मोठ्या प्रेमानं भगवंताचा थोडा वेळ, कारण हे सार मला आपल्याला काही जर तुकोबाराला सांगायचं असेल तर शाश्वत जर काही असेल ना तर भगवंताचं भजन आहे, बाकीचं सगळं असं. तेव्हा शाश्वताचा लाभ आपण थोडा वेळ करून घेऊ. थोबार कुमार ऐसे का हो न करा काही, पुढे नाही न सत्या. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. या कीर्तनाला प्रारंभ करताना मी असं सांगितलं होतं की आपला जो हा गणपती उत्सव आहे त्याचं हे वेगवेगळं रूप होत चाललं. त्याचं यथार्थ चांगलं रूप व्हावं. काही चिन्ह चांगली दिसतात, काही चांगली चिन्ह दिसतात त्याप्रमाणे. आणि यावेळेला तुकोबारासारख्यांना काय वाटतं हे जर सांगितलं तर त्याचा अधिक उपयोग. तुकाराम महाराज मोठ्या कळवळ्यानं सांगतात की असं करा ना. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही ना सध्या, पुढे नाही ना सध्या, पुढे. तुम्ही माणसं आहात, तुम्हाला ईश्वरानं बुद्धी दिली. बुद्धी दिला याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की आपल्याला मागे पुढे पाहता येतं. मागच्या अनुभवावरून आपण पुढच्याचा अंदाज बांधून वर्तमान काळातलं आपलं कर्तव्य ठरवू शकतो. हे पशुच नाही, पण 4 पाय आणि 2 पाय हा काही पशु आणि माणूस यातला खरा फरक नव्हे. काय, माणसाला 2 पाय आणि जनावराला 4 पाय, हा आपला बाह्य भाग आहे. खरा मनुष्य तो की ज्याच्या ठिकाणी विचार आणि मला आपल्याला पुढं सांगायचं आहे विवेक आहे. मनुष्य जन्म हा विवेका करताय आणि म्हणून भगवंताने बुद्धी दिली. जनावराला काय, मी सांगत असतो नाथांची मोठी उत्कृष्ट ओवी आहे. कल्पना करा, मोठा दुष्काळ पडला, रुपयाला 2 पेंड्या असा महागाईचा कडबा झाला. 8 आण्याला 1 पेंडी पडू लागली. माणसं घरामध्ये जनावर असतात, काळजी घेतात. आपल्यातलाच भाग, कुटुंबातला एक तो भाग समजला. चांगली माणसं जी असतात ती, मला वाटतं जनावर विकतात माणसं म्हणजे इलाज नाही त्यांचा, काय करणार म्हणून करावं लागतात. सापायचा हेतू असा आपल्याला. कल्पना करा, महागाईचा कडबा आणला मालकाने, रुपयाला 2 पेंड्या आणि 1 पेंडी सोडली बैलाच्या पुढं. बैलाला हे ज्ञान आहे का काय महागाईचा कडबा आणलाय मालकाने, निम्म आत्ता खावी निम्म संध्याकाळला ठेवावी. ठीक आहे, उसळ आहे किती होत आहेत सकाळी संध्याकाळला काय म्हणून त्याला काय. पलीकडे अपत्यम पुमान स्त्री काहीतरी हेही समजायचं नाही. गोळा म्हणा, गाय म्हणा, पोरग पोरगी काहीतरी पलीकडे आहे, याला काही ठेवावं त्याला काय हो.
सायं प्रातश्चिंता पशुसी नाही सर्वथा. म्हणून मी सांगत असतो, जनावराचे कळप असतात आणि माणसाचा समाज असतो. तुकाराम महाराजांना आणि सांगण्याचं कारण हेच आहे की माणसामध्ये मागचा पुढचा विचार करून ठरवण्याची बुद्धी आहे. माणसाने पुढचा विचारच केला नाही, मग तो मनुष्य कसला. मी आपल्याला एक दोन दृष्टांत घेऊन आणि ह्या अभंगाच्या प्रमेयाकडे वळणार आहे. मी आपल्याला काय सांगून राहिला पण लक्षात ठेवा. आकारानं मनुष्य आहे. चलने में शिव रही आणि दिसणे में डबू. काय त्याचा आहे उपयोग, काय त्याचा. तशी तर म्युझियम मध्ये सुद्धा माणसाच्या हाडीन सांगोळाम केलेला असतो. मनुष्याचा मनुष्यपणा मागं पुढं पाहून विचार करून वागण्यात. एक दोन दृष्टांत देतो, पुढचा भाग सांगतो जरा आपल्याला. कल्पना करा, एक मनुष्य आपला जुन्या काळचा म्हणण्याचा येतो एवढा की त्याच्या डोक्यावर पागोट होतं, आता टोपी सुद्धा नाही अशी स्थिती. पण आपण लक्षात घ्या, जुन्या काळचा आता मोठं पागोट बिगोट ज्याच्या डोक्यावर चंदेरी पागोट 50 लांब असा पागोट म्हणून चाललेली ग्रस्त. एका लबाड मनुष्याची त्याच्यावर नजर होती. तो असा रस्त्यात संध्याकाळची वेळ, राम राम त्याने केला. कोण रे तू, ओळखलं नाही का मला. आम्ही ओळखतो ना आपल्याला, तुला ओळखलंच पाहिजे, त्याशिवाय करशील कशाला बाई. त्याला काही माहिती किंमत नाही काही. आम्ही समोर राहतो ना आपल्या, आपण मोठी माणसं, आपल्याला कशाला नजरेत येत आहेत. मग काय म्हणणं काय, काय नाही, मी धोबी आहे, आपलं पागोट तेवढं धुवायला यावं, आपलं काहीतरी काम व्हावं अशी इच्छा आहे, आपली सेवा व्हावी. मनुष्य तर ते खरं पण धुले काय घेणार, तुम्हाला दाणे तरी घेईन. जुना काय दाणे कसलेले ते 4 आणे येईन. हो ना, करता करता 4 आण्यावर ठरलं. त्यांनी पागोटे काढून दिलं, डोक्यावर उपरण टाकलं. अरे जुना का होता तो. घरच्या माणसाने विचारलं, भाऊसाहेब उपरण डोक्यावर कुठे गेला होता की काय. म्हणून आपल्या लक्षात येईल, नाशिकला नको सांगायला का. तेव्हा काही गंगेवर वगैरे गेला होता की काय, तुम्ही काय आहे काय टेन्शन तसं नाही काही. मग पागोट दिसत नाही ते, अहो तो आपला धोबी आहे ना, तो भेटला. आपला धोबी कुठला पण भेटणार, आत्ताच तो गेला घरातून. मुली तू असा गेला आणि तुम्ही असे आलात. अहो आपला तो म्हणत होता मी समोर राहतो म्हणून, तो ओळखतो मला. महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ओळखता का. तो ओळखतो याला काही महत्व नाही. खरं महत्व जर काही असेल ना तर तुम्ही ओळखता का त्याला. त्या घरच्या माणसाने विचारलं, तुम्ही ओळखता का. नाही म्हणले, मी ओळखतोच नाही का, पण तो ओळखतोय मला. अहो ती खरं, पण तुम्ही एवढं 15-20 रुपयाचं पागोट त्याला धुवायला दिलं, ते विचार तरी केलात का त्याचा पत्ता तुम्हाला करायचंय काय. हा तो परत येणार आहे, नाही आला तर अधुलाच्या 4 आणे आहेत की. वा विठ्ठल दिले मागुते येईल. याला माणूस म्हणाल का आपण जे दिलंय ते परत येईल किंवा नाही याचा काही एक विचार न करता आपले देत आहे. एक राजेसाहेब होते, आता काय विलीन झाल्यामुळे आपल्याला कल्पना येणार नाही ती त्यांची होते राजेसाहेब, नावाला योग्य असे. गंमत आहे बरं का. गोष्टीतला जावई आणि राजा मूर्ख, हे असं का असं मला समजत नाही. कारण ह्या गोष्टी काही ब्रह्मचार्याने का लिहिले असं काही नाही, पण आहे खरं. गोष्टीतला जावई हा मूर्ख, गोष्टीतला राजा हा मूर्ख. मी सांगू शकेन, पण मला कीर्तन याच्यावर करायचं. कीर्तन मला ऐसा आहे का, हो न करा काही याच्यावर आहे. राजा मूर्ख होता एवढंच मला सांगायचं आपल्याला. एक मनुष्य आला, त्याने फर्स्ट क्लास घोडा, रेसेस मध्ये घोडे असतात ना, 10,000 रुपये 20,000 रुपये. आपली काही जन्मपत्रिका सापडायची नाही महाराज, पण त्याची सापडेल. बापा आई सगळं 10,000-15,000 रुपयाचा घोडा. राजसाहेब खुश झाले. त्यांनी त्याला 15,000 रुपये दिले आणि सांगितलं हे 60,000 रुपये घ्या आणि 4 घोडे घेऊन या. त्याला विचारलं नाही की तू कुठून आलास, कोणतं गाव नाव काही एक नाही, 60,000 रुपये दिले. योग असा की हे त्याने 60,000 रुपये देऊन 7-8 दिवस होतात न होतात तोच राजांच्या मनात आलं की आपल्या गावामध्ये आणि एकदा लोक काय आहे ते बघावे. मूर्खाच्या मनात काय येईल सांगणं कठीण आहे. त्यांच्या मनात असं आलं की आपल्या गावात शहाणे किती मूर्ख किती हे बघावे. त्यांचं